ढोकावळे येथील दरडग्रस्तांच्या कामात हलगर्जीपणा। भुस्सा ग्रीडच्या बांधकामामुळे कमकुवत होणार बांधकाम। प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायचे सोडून साइट इंचार्ज का काढत होते पळ? अधिकारी लक्ष देणार का? पहा या संदर्भातील हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत मिरगाव येथे, चाफेर मिरगाव येथे आणि चाफेर मिरगाव येथे मिरगावच्या वरच्या साईडला ढोकावळे येथील दरडग्रस्तांची घरांचे काम या ठिकाणी चाललं आहे। पुनर्वसनाचं काम इथं पुनर्वसन करून या ठिकाणी दरडग्रस्तांना घरं मिळवून घरं देणार होते आणि त्याचंच बांधकाम आपल्या मागं चाललेलं आहे। तुम्ही बघू शकता। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की कशा पद्धतीने या ठिकाणी त्या घरांचं बांधकाम चाललेलं आहे। मात्र यामध्ये एकच त्रुटी आहे, ती म्हणजे हे जे बांधकाम जे चालू आहे हे बांधकाम पूर्ण ग्रीटमध्ये केलेलं आहे आणि ग्रीटमध्ये केलेलं बांधकाम टिकतं का हे तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही। ग्रीटमध्ये ॲक्च्युली बांधकाम करायला नकोच होतं, मात्र या ठिकाणी ग्रीटमध्ये बांधकाम केल्यामुळं हे बांधकाम कमकुवत होणार की काय आणि कशा पद्धतीने होणार। तुम्ही जर पाहिलं तर कोयना विभागात अनेक जणांनी ग्रीटचं बांधकाम करून घरे बांधलेले आहेत, मात्र त्या ग्रीटच्या बांधकामाला तडे गेलेले आहेत आणि ते तडे गेल्यामुळं ते बांधकामही कमकुवत होत चाललेलं आहे। मला वाटतं त्याच पद्धतीने या ठिकाणी जे घरं बांधायचे काम चालू आहे त्या ठिकाणी ही ग्रीटचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे आणि ग्रीटचा वापर केल्यामुळं भविष्यात या ठिकाणी हे बांधकाम मजबूत आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते। तुम्ही जे हा व्हिडिओ पाहताय यामध्ये तुम्ही पाहू शकता की पाया मजबूत करून जे सिमेंट आहे ते टाकणं किंवा ते जे PCC आहे ते हातरणं गरजेचं होतं, मात्र तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहताय की तसं काही केलं नाही। मातीवर डायरेक्ट ती PCC हातरली आहे। आम्ही तुम्हाला उकरूनही दाखवतो त्याच्याखाली किती मजबूत आहे, तर त्या ठिकाणी मजबूतीकरण काहीच दिसत नाही। त्यामुळे या सगळ्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होते। तेव्हा ही बिल्डिंग मजबूत होणार का ठेकेदारी आपली मनमानी करणार आणि आपले पैसे कमवून जाणार आणि इथल्या लोकांना जे इथे राहायला येणार आहे त्या लोकांना याचा त्रास होणार आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे, अधिकाऱ्यांनीही पाठपुरावा करणं गरजेचं आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने गपचूप ही कामं केली जाते। मातीवर कुठलेही मजबूतीकरण न करता डायरेक्ट सिमेंट आणि डायरेक्ट पायावर डायरेक्ट सिमेंट ओतलं जाते। त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी जांब्यावर बांधकाम करणार आहेत आणि या जांब्याचं जे जांबासुद्धा कमकुवत आहे। एका टाईपचा जांबा नसल्यामुळं हा जांब्यावर उद्या बांधकाम करणार आहे। उद्या जांब्याचं बांधकामही झिरपू शकतं, जांब्यामध्ये झिरपून पाणी येऊ शकतं, कारण हा जो विभाग आहे कोयना विभाग हा मोठा प्रजनन विभाग आहे। या ठिकाणी मोठा पाऊस पडतो आणि या पावसामुळं उद्या हे ठिकाण जे आहे तुम्ही पाहू शकता, हे ठिकाणसुद्धा उंचावर आहे आणि या उंचावर असणाऱ्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात होणार आहे। उद्या हे पाऊस जर जांब्यावर जेव्हा पडणार आहे तेव्हा जांब्यामध्ये पाणी मुरून किंवा जांब्यातनं पाणी झिरपून हे घरामध्ये येणार आहे। त्यामुळं चांगल्या भाजी विटामध्ये हा बांधकाम व्हायला पाहिजे होतं, मात्र दरडग्रस्तांची ही घराची जी कामं आहेत ती कशा पद्धती होते किंवा काम लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे म्हणून या जांब्यामध्ये काम केलं जाते का काय असा एक प्रश्न आहे हा निर्माण होतोय। आणि या दरडग्रस्तांची जी घरं आहेत ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं होणार का हेही बघणं गरजेचं आहे, कारण इथल्या अधिकाऱ्यांना विचारलं असतं किंवा सुपरवायझर आहेत त्यांना विचारलं असता या ठिकाणची जे बांधकाम चालू आहे ह्या बांधकामाविषयी विचारलं असता प्रत्येकानं पळ काढायला सुरुवात केली। त्यामुळं उद्या भविष्यात या बांधकाम होईल सुद्धा पूर्ण, पण ते चांगल्या पद्धतीचं होईल का ह्याच्यावर लक्ष कुणाचं असणार आहे। उद्या ते निकृष्ट दर्जा झालं, उंचाव असणार आहे, उद्या काय येतं आणि अनर्थ किंवा हानी झाली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे। मात्र दरडग्रस्तांना या ढोकावळे दरडग्रस्तांना आगीत न उठून फुफटात पडण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। अशिक्षित लोक असतील ती विचारत नाहीत, मात्र अशिक्षित लोक विचारत नसल्यामुळं याचा फायदा कुठेतरी ठेकेदार घेत आहेत का हे मात्र इथं दिसून येते।
ते जर अशा पद्धतीनं काम होत असेल आणि कुणाचं लक्ष नसेल तर हे मात्र चुकीचं आहे. काम खरोखर जर पाहिजे असेल तर त्या ग्रीटमध्ये करण्यापेक्षा क्रेसेंट म्हणजे वॉशेबल क्रेसेंट असते, प्युअर क्रेसेंट असते, त्या क्रेसेंटमध्ये व्हायला पाहिजे होतं, नाही तर वाळूमध्ये व्हायला पाहिजे होतं. मात्र तशा पद्धतीनं इथं होताना काही दिसत नाही किंवा शासकीय अधिकारी कोण येऊन या ठिकाणी काम तपासणी करते का हे सुद्धा दिसत नाही. आणि जर का त्यांनी येऊन या ठिकाणी काम तपासणी केली असेल तर गीट वापरण्याची परमिशन त्यांनी दिली का हे सगळं बघणं गरजेचं आहे. आपण या संदर्भात काय या ठिकाणचे सुपरवायझर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमके कशा पद्धतीनं या ठिकाणी काम चालू आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी काही सुपरवायझर आहेत, या कामावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यावर चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं या ठिकाणी काम चालू आहे. साहेब, कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आणि ग्रीटचा वापर केला जातो आहे, काम मजबूत होईल का ग्रीटमध्ये? साहेब सांगतो तुम्हाला 2 मिनिटं. सांगा की साहेब. काय सांगायचं बोला. म्हणजे ग्रीटचा वापर केला जातो, ग्रीटमध्ये कामकाज मजबूत होतं का? ग्रीट म्हणजे बुस्सा आहे एक, त्या बुस्स्यामध्ये या दरडग्रस्तांच्या घरांचे काम होईल का साहेब? कुठं ग्रीट आहे वापरलेली? हे ग्रीट नाही तर काय? कोण म्हणेल ग्रीट नाही ते? बोला की सर. या ठिकाणी कोण अधिकारी आलेले आहेत का तपासायला? आलेले का? मग काय बोललेत ते? काय नाही बोला. मग तुमचं काय मत आहे याच्यावर? ग्रीटचं बांधकाम होते, सुपरवायझर तुम्ही आहे. मी सुपरवायझर नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या सुपरवायझर नाहीत म्हणून ते जे सुपरवायझर आहेत त्या ठिकाणी जातात आहे, ते सुद्धा या ठिकाणी कोण उत्तर द्यायला तयार नाही, कोण पळून जात आहेत. आपण अजून इथले काय लोक आहेत त्यांना विचारूया. कॅमेरामॅन फक्त कॅमेरा व्यवस्थित पकडा की या ठिकाणी तुम्हाला उत्तर देताना कोण दिसत नाही. मग या ठिकाणी काम कशा पद्धतीने चाललंय? साहेब तुम्ही सुपरवायझर आहे ना या ठिकाणी? कॉन्ट्रॅक्टर आहे का? मग ते कॉन्ट्रॅक्टर आहे तुम्ही, मग ते ग्रीट कशी काय वापरताय या बांधकामामध्ये? ते ग्रीट आपण बांधकामाला नाही आहे ते हां GSB हे टाकतो आपण बांधकामासाठी वापरले. माझ्यासमोर वापरले, माझे व्हिडिओ आहेत त्याच्याकडे. माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तुम्हाला मगाशी एक व्हिडिओ मी दाखवला सुद्धा, माझ्याकडे व्हिडिओ आहेत त्या संदर्भातचं. या ठिकाणी हे जे बांधकाम आहे पाया आहे तो मजबूत करण्याची गरज होती, मात्र ते डायरेक्ट मातीवरती PCC हातरली. कशासाठी तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओ दाखवला मगाशी, बघितला ना तुम्ही? मातीवरलं तर आम्ही नाही बघितलेलं. नाही पण मी माझ्या कॅमेऱ्यातनं दाखवला की तुम्हाला. मी खोटं बोलून तुम्ही खोटं बोलाल पण कॅमेरा खोटं बोलणार नाही ना, कॅमेऱ्यात सत्य दाखवले ना. कशा कोण अधिकारी आलेत का इथं? अधिकारी आलेत कोण तपासायला? येतात ना. येतात. मग त्यांनी असं कधी बोलले नाहीत का हे बाबा ग्रीटवर बांधकाम करू नका असं वगैरे काय? नाही, बांधकाम आम्ही नाही केलं कधी ग्रीटवर. मग ग्रीट आहे, समोरासमोर ग्रीटच आहे. बघा तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी ठेकेदार सुद्धा आपण टाकतो GSB साठी. कशासाठी टाकताय पण काय गरजच काय? GSB माझं म्हणणं काय आहे माहिती आहे का, ग्रीट वापरणं हे कायद्यानं बरोबर आहे का? किंवा तुमच्या एस्टिमेट मध्ये आहे का ग्रीट वापरा? ग्रीट म्हणजे बुस्सा असतो, एक बुस्सा निघालेला असतो, त्याच्यामध्ये बांधकाम केलं जातं. आज दरडग्रस्त इथं दरडग्रस्तांची घरं होत आहेत, ज्या दरडग्रस्तांनी आपली काही लोक गमावली, त्यांचं तुम्ही परत तेच करणार आहे का? तुम्ही ड्रॉइंग बघा, ड्रॉइंगला आपल्याला दिलेलं आहे ड्रॉइंग बघूच आम्ही ड्रॉइंग बघूच पण एकदम साधा सिंपल आणि सरळ गोष्ट आहे. ग्रीड वापरू शकतच नाही तुम्ही, मात्र ग्रीड वापरलं. आता बऱ्यापैकी सर इकडे दाखवा, बऱ्यापैकी बांधकाम या ठिकाणी ग्रीटमध्ये केलेलं आहे. अधिकारी येत आहेत, तपासायला येत आहेत, मात्र अधिकारी तपासायला आल्यानंतर कशा पद्धतीनं अधिकारी तपासून जर त्यांना जर ते प्रश्न विचारत नसतील तर मात्र हे दुर्भाग्य आहे. आणि या दरडग्रस्तांच्या घरांची कामं चांगल्या रीतीने होत आहेत का हे सुद्धा दरडग्रस्तांनी बघणं गरजेचं आहे, कारण त्यांच्यासाठी ही घरं होत आहेत. मात्र या सगळ्या गोष्टीवर येथील सुपरवायझर असतील त्यांना विचारलं जर सुपरवायझर पळ काढत आहेत. काही सुपरवायझर कुठे कुठे पळत, आता सगळ्यांच्या पाठीमागे पळणं मला शक्य नाही, मात्र लोकसम्राट महाराष्ट्राने हे सत्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर याच्यामध्ये सुधारणा झाली तर खरोखर लोकसम्राटने केलेला हा प्रयत्न सक्सेस झाला असं आम्ही म्हणू. लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.